नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग हॉस्टेलचे फॉर्म भरणे सुरू झालं आहे. मित्रांनो, ऑनलाईन ॲडमिशन कसं अप्लाय करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आजपासून आदिवासी विकास विभाग हॉस्टेल फॉर्म भरणे सुरू झालं आहे. डिप्लोमा करत असाल तुम्ही किंवा ज्युनियर असेल किंवा प्री मॅट्रिक असेल किंवा ग्रॅज्युएशन करत असाल तर सध्या आता फॉर्म भरणे सुरू झालं आहे. मित्रांनो, आपल्या मोबाईलमधून आपल्या घरी बसून आपण फॉर्म भरू शकतो. मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. A to Z माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कसे फिलअप करायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. सुरुवातीमध्ये तुम्हाला हे बघा, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आदिवासी विकास विभाग ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. या प्रकारचं तुम्हाला पोर्टल दिसेल. आता या ठिकाणी सर्व आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, तुम्ही नवीन असाल, नवीन फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी हॉस्टेलमध्ये ज्युनियर म्हणजे तुम्ही 11वी-12वी करत असताना तुम्ही हॉस्टेलमध्ये असेल आणि तुम्हाला आता ग्रॅज्युएशनला जायचं आहे, ग्रॅज्युएशन ॲडमिशन केलं असेल तुम्ही, तर आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल, तुमच्याकडे युजर आय डी आणि पासपोर्ट असेल, फक्त युजर आय डी आणि पासपोर्ट लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रिन्यू करायचं आहे. रिन्यू म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशन सिलेक्ट करून घ्यायचं, रिन्यू करायचं आहे. तोही व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला हे नवीन कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी कसे फिलअप करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. आता हे बघा, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हे बघा, लॉग इन आय डी. आता खाली जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी सर्व इंट्रोडक्शन तुम्हाला दिसेल. कोणत्या दिवशी म्हणजे कसं आपल्याला पासपोर्ट फॉरगेट करायचं आहे, किती तारखेपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करता येणार आहे, ते सर्व या ठिकाणी नोटीस देण्यात आले. हे 1 बाय 1 क्लिक करून तुम्ही बघू शकतात. चला तर आपण नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तुम्हाला बघा. रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे, तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही. तर बघा, माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे. आता रजिस्ट्रेशन आहे, तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्याकडे युजर आय डी आणि पासपोर्ट असेल. तुमचं युजर आय डी आणि पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी यूज करायचं आहे. आता तुमचा आधार नंबर असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमच्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करताना युजर नेम काय ठेवायचं आहे, आधार नंबर ठेवायचं आहे किंवा तुमचं मोबाईल नंबर ठेवायचं आहे, तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही युजर नेम ठेवा आणि पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला OTP वगैरे मेसेज वगैरे काहीच येणार नाही. तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं येणार आहे रजिस्ट्रेशन करताना. आणि नंतर आपण लॉग इन या पोर्टलवर यायचं आहे. आपली डिटेल या ठिकाणी फिलअप करायचं आहे. पासपोर्ट आपण जे युजर तयार केले ते युजर फिलअप करायचं आहे. नंतर आपण जे पासपोर्ट तयार केले तो पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, फिलअप करून द्यायचं आहे. पासपोर्ट फिलअप केल्यानंतर हा कॅप्चा दिसते तुम्हाला. कॅप्चा जसा आहे तसा फिलअप करायचं आहे. हे कॅप्चा फिलअप केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही सायबरवरती जाऊ नका, मिस्टेक होऊन जाते. मित्रांनो, आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आपण ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. एक मोबाईल ठेवा तुमच्यासमोर आणि त्याच्यात हा व्हिडिओ चालू करा आणि आपल्या दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही फॉर्म भरणे सुरू करा. कुठेही मिस्टेक करू नका. एखाद्या ठिकाणी मिस्टेक झालं तर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं मित्रांनो. तर व्यवस्थित फॉर्म भरा. आता हे सर्व युजर आय डी, पासपोर्ट आणि कॅप्चा फिलअप केलं आहे मी. हे माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे म्हणून माझं डायरेक्ट मी युजर आणि पासपोर्ट फिलअप केलं आहे. नंतर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता हे बघा, डॅशबोर्ड ओपन झाले. माझं रजिस्ट्रेशन होतं म्हणून डॅशबोर्ड ओपन झाले. आता या प्रकारचं तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. आता या ठिकाणी आपलं नावसुद्धा दिसणार आहे. नंतर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आता या ठिकाणी बघा किती ऑप्शन दिसते तुम्हाला. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. बघा, कुठेही मिस्टेक होणार नाही. आपल्या मोबाईलमध्ये भरायचं आहे फॉर्म. सायबरला गेले एखाद्या वेळेस काय होतं, तिथे मिस्टेक होऊ शकते. बघा, हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसला नाही तर तुम्ही काय करायचं, या 3 डॉटवरती क्लिक करायचं. हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे. आता या ठिकाणी काय काय ऑप्शन देण्यात आले बघा. होम देण्यात आले, ॲप्लिकेशन,
नो युअर DBT स्टेटस, आधार ऑथेंटिकेशन आणि DBT फीडबॅक, स्टेशनरी फीडबॅक, पॅरेंट फीडबॅक्स आणि लॉगआउट. तुम्हाला लॉगआउट करायचं असेल तर लॉगआउट करू शकतात. आता आपल्याला ॲप्लिकेशन भरण्याआधी एक काम करायचं आहे मित्रांनो. बघा इथे मिस्टेक करू नका. मिस्टेक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन पुढे डायरेक्ट फायनल सबमिट होणार नाही. तर एक काम सर्वात आधी करून घ्यायचं आहे. तर कोणतं काम करायचं आहे तुम्हाला? बघा आधार ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन करायचं आहे तुमचं आधार. तर आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारवरती जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईलवरती OTP गेला असेल तो OTP तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आधार व्हेरीफाय केल्यानंतरच फॉर्म भरायचे मित्रांनो. अदरवाईज फॉर्म भरू नका, नाहीतर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो. आणि जर तुमचा अर्ज जरी सबमिट झाला तरी तुमचं त्या ठिकाणी पेंडिंगला दाखवणार आहे अर्ज. तर बघा मी ऑलरेडी नंबर हॅज ऑलरेडी बीन ऑथेंटिकेशन म्हणजे मी व्हेरिफिकेशन ऑलरेडी केले आहेत. आता बघा आता आपल्याला फॉर्म भरायचं आहे. फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे या प्रकारचं. तर बघा या ठिकाणी काय काय इंट्रोडक्शन देण्यात आले ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. व्हिडिओला स्किप करू नका प्लीज, पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. बघा आर यू अप्लाय न्यू ऑर रिन्यू युअर ॲप्लिकेशन. काय म्हटलं इथे? आपण नवीन किंवा जुने परीक्षार्थी म्हणून अर्ज करीत आहात का असं विचारले. बघा असेल तुम्ही नवीन असाल किंवा जुने असेल तर बघा या ठिकाणी न्यू असेल तर न्यू परीक्षार्थी असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही ऑलरेडी हॉस्टेलमध्ये आहेत तुम्हाला रिन्यू करायचं तर नूतनीकरण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला कुठलंही आपण आजपर्यंत हॉस्टेलमध्ये आपलं आता 11वी पास झालो, 10वी पास झालो आपण आणि 11वीमध्ये गेलो आहे आपण. तर आपल्याला आता नवीन फॉर्म भरते तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी? आर यू अप्लाय फॉर द हॉस्टेल ॲडमिशन और स्वयं सर्व्हिस. आपण वसतिगृह किंवा स्वयं योजनेसाठी अर्ज करीत आहात का असं विचारले. बघा आता हे दोन ऑप्शन महत्त्वाचे मित्रांनो. या ठिकाणी काय म्हटले बघा, हॉस्टेल ॲडमिशन आणि स्वयं. आता याच्यात डिफरन्स काय आहेत? स्वयंचं फॉर्म कसे भरायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरून दाखवणार आहेत. तर आपल्याला हॉस्टेलसाठी स्वयं काय असते मित्रांनो, तुम्हाला तुमचं नंबर जर हॉस्टेलमध्ये लागत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? इथे स्वयंमध्ये अप्लाय करून द्यायचं. जेव्हा मेरिट लागते हॉस्टेलची आणि तुमचं नाव आलं नसेल तर त्याच्यात म्हणजे 90% तुमचं लागू शकत नाही हॉस्टेलमध्ये नंबर, तर तुम्ही काय करायचं? स्वयं या ठिकाणी फॉर्म भरून द्यायचं. स्वयंमध्ये भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं? स्वतःचं आपल्याला भाड्याने रूम घ्यायचं असतं. आपल्याला त्या ठिकाणी वर्षाला 40-45 हजार रुपये आपल्याला गव्हर्मेंट DBTद्वारे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत असते. तर हे स्वयंचं आहे. तर आपल्याला डायरेक्ट हॉस्टेलमध्ये राहायचं आहे तर हॉस्टेल हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, हॉस्टेल ॲडमिशन. नंतर आपल्याला बघा ATC नेम अप्पर आयुक्त या एरोवरती क्लिक करायचं तुम्हाला. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला विभाग दाखवणार आहे मित्रांनो. अमरावती, नागपूर, नाशिक, ठाणे आता सर्व विभाग दाखवणार आहे इथे. आता कोणत्या विभागामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे? मला बघा नाशिक मी सिलेक्ट करतो. नाशिक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट असेल बघा प्रकल्प अधिकारी कार्यालय या एरोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये, आता जेवढे तर आपण जे डिव्हिजन निवडलो आहे आपण त्या डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे येत असेल त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये हॉस्टेल आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचे आणि त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण ॲडमिशन घेतलं तर मी धुळे सिलेक्ट करतो मित्रांनो. बघा व्हिडिओला स्किप करू नका. धुळे सिलेक्ट केलं आहे. नंतर करंट कोर्स लेवल चालू वर्षातील अभ्यासक्रम कोणता आहे सिलेक्ट करायचं आहे, निवडायचं आहे. बघा डिप्लोमासाठी तुम्ही अप्लाय करत आहे का? तुम्ही तुमचं ॲडमिशन कशात घेतलं आहे? डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, ज्युनियर कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्री मॅट्रिक, प्रोफेशनल कोर्स. आता भरपूर कॅटेगरी आले तर आपल्याला आपलं कोर्स निवडायचं या ठिकाणी. आता बघा डिप्लोमा असेल, ग्रॅज्युएशन तुम्ही घेतलं असेल, ॲडमिशन ज्युनियर असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, प्री मॅट्रिक असेल, प्रोफेशनल असेल. तर आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ज्युनियरसाठी मी अप्लाय करतो आहे. तर मी ज्युनियर हा ऑप्शन सिलेक्ट करतो. नंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून द्यायचे. तर बघा या ठिकाणी काय म्हटलं, स्वयं महा.gov से प्लीज सिलेक्ट वेदर यू अप्लाय फॉर हॉस्टेल ॲडमिशन स्वयं सर्व्हिस.
आता या ठिकाणी सिलेक्ट केलं नव्हतं मी, हा सिलेक्ट केलं, हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता कोर्स निवडायचं आहे. कोर्स निवडल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण दिसेल या ठिकाणी. बाकी रजिस्ट्रेशन करताना सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसेल, तुमचं नाव, तुमचा आधार नंबर सर्व या ठिकाणी बघा. तर ऑटोमॅटिक फिलअप असेल रजिस्ट्रेशन करताना. नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी काय करायचं आहे, वडिलांचं नाव तुम्हाला डिटेलमध्ये जायचं. वडिलांचा आधार तुम्ही बघायचं आहे मित्रांनो, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे काय म्हटलं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. जसं आधारवरती तुमचं वडिलांचं नाव दिलं असेल तसंच तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर बाकी डिटेल तुमची रजिस्ट्रेशन करताना तुम्ही सर्व डिटेल फिलअप केले असेल, तुमचं जन्मतारीख, तुमचं नाव, तुमचे वय, सर्व डिटेल असेल त्या ठिकाणी. आता या ठिकाणी आईचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. या ठिकाणी कन्फ्युजन होतं मित्रांनो. काही मुलं काय करतात, फक्त आईचं नाव टाकतात. तसं न करता तुम्ही तुमचं आईचं नाव आणि तुमचं वडिलांचं नाव आणि नंतर सरनेम या ठिकाणी असं टाकायचं आहे. नंतर आपल्याला ॲन्युअल इन्कम बघा, ॲन्युअल इन्कम काय असेल बघा, ॲन्युअल वार्षिक उत्पन्न काय असेल, तर वार्षिक उत्पन्न तुम्ही उत्पन्न दाखला काढला असेल, इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं मित्रांनो. हे कंपल्सरी असतं. इन्कम सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल. तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे तुम्ही. इन्कम सर्टिफिकेट, तुमचं इन्कम किती असेल ते वार्षिक तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. द पॅरेंट बघा, इथे आईवडील, पालक, गार्जियन कोण आहे, पॅरेंट्स आहे का, कोणी अदर असेल तर या ऑप्शनवरती ऑटोमॅटिक सिलेक्ट येणार आहेत. पालक असेल तर पालक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन डिटेल आपण या ठिकाणी फिलअप केलं आहे बघा. हे ॲप्लिकेशन डिटेल आपल्याला सर्व फिलअप करून दिले आपण. आता आपल्याला कॉरस्पॉन्डिंग ॲड्रेस म्हणजे सध्याच्या पत्रव्यवहारचा संपूर्ण पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. तर बघा, संपूर्ण पत्ता तुमच्या आधारवरती असेल तो द्यायचा आहे, किंवा सध्या तुम्ही बाहेरगावी असेल आणि रहिवाशी बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि सध्या तुम्ही धुळे जिल्ह्याचे रहिवासी असाल, तर रहिवाशीचं पत्ता आणि सध्या कुठे राहत आहेत ते दोघे पत्ता तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा पत्ता द्यायचा आहे, 8 पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट. नंतर आपल्याला राज्य ऑटोमॅटिक येणार आहे. जिल्हा निवडायचा आहे, आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे. नंतर आपला तालुका निवडायचा आहे, तालुक्यानंतर आपलं गाव किंवा विलेज, आपलं जे विलेज असेल ते विलेज निवडायचं आहे. इथे ऑटोमॅटिक फक्त सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. धुळे या ऑप्शनवरती की धुळे डिस्ट्रिक्ट निवडा असं म्हटलं आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र ते सर्व जिल्हे दिसतील. आणि जिल्हा निवडल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये किती तालुका आहे ते आपला तालुका दिसेल, नंतर आपलं गाव दिसेल. या पद्धतीनंतर आपल्या आधारवरती पिन कोड दिला असेल मित्रांनो, तो पिन कोड या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचं आहे. पिन कोड फिलअप केल्यानंतर बघा, पुन्हा आपल्याला ॲड्रेस फिलअप करायला लावतं आहे या ठिकाणी. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, पालकांचा पत्ता व पत्रव्यवहारचा पत्ता एकच आहे का असं विचारलं बघा. तर बघा, असेल तर येस करायचं, नसेल तर पुन्हा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल ते ॲड्रेस तुम्ही फिलअप करून द्यायचं आहे. अदरवाईज तुमचं सेम ॲड्रेस असेल तर या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे बघा. या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक हा ॲड्रेस फिलअप होऊन जाणार आहे. नेक्स्ट असेल कास्ट डिटेल, जात तपशील बघा. आता आपल्याला ठिकाणी काय आपलं या ठिकाणी शेड्यूल ट्राईब कास्ट निवडायचं आपल्याला सिलेक्ट करून. ST कॅटेगरी आहे तर मी ST निवडले आहेत बरं बघा. नंतर पोटजात बघा, हिंदू जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही निवडायचं आहे. मोस्ट प्रिमिटिव्ह ट्रायबल इंडिकेटर बघा, आदिम जमाती आहात का तुम्ही, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. ऑदर डिटेल तपशील द्यायचं तुम्हाला. आर यू ऑर्फन, आता आर यू ऑर्फन मीन्स म्हणजे तुम्ही अनाथ आहे का असं विचारलं. तुम्ही अनाथ असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्या बघा. अनाथ असेल येस केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे तुमचे वडील असेल किंवा आईवडिलांचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल, अपलोड करावं लागेल. नंतर आर यू इनक्रेडिबल एरिया म्हणजे अतिदुर्गम भागातील रहिवासी आहात का, असेल तर येस करायचं आणि ते दाखलासुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल. अतिदुर्गम भाग येस केल्यानंतर, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर बघा, तुम्हाला म्हटलं होतं इन्कम सर्टिफिकेट, हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढलं असेल त्याच्यात तुमचं इन्कम असेल ते इन्कम तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला इन्कम फिलअप करायचं आहे. नंतर बघा, दारिद्र्य रेषेखालील आहे का तुम्ही, असेल तर येस करायचं, टिक करून द्यायचं. दारिद्र्य रेषेखालील असेल तुम्ही. नंतर BPL दारिद्र्य रेषेचा कार्ड नंबर आहे का तुमच्याकडे, असेल तर फिलअप करायचं, नसेल तर हे ब्लँक सोडलं तरी चालेल. नंतर
EBC म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहात का तुम्ही, असेल तर टिक करून द्यायचं, नसेल तर ब्लँक सोडायचं. नंतर आपल्याला हे बघा, जातीचा दाखला क्रमांक, कास्ट सर्टिफिकेट, तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्ही क्रमांक. आता कास्ट सर्टिफिकेट बघा मित्रांनो, आता जर आपण कास्ट सर्टिफिकेट काढायला गेलो तर आपल्याला त्याचं नंबर कुठे दिलं असतं बघा, वरती कॉर्नरला बघायचं आहे, बारकोड दिला असतो, त्या बारकोडच्या खाली डिजिट दिलं असतं. मग बघा मित्रांनो, शेवटचे जेवढे डिजिट या ठिकाणी मावत असेल तेवढे डिजिट तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये कास्टचे फिलअप करून द्यायचं आहे. नंतर कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी असेल तुमच्याकडे तर काय हरकत नाही, नसेल तर काय हरकत नाही, इथे फिलअप नाही केलं तरी चालेल. नंतर बघा, अर्जदारांचं पॅन कार्ड नसेल तरी काय हरकत नाही, ब्लँक सोडायचं आहे. वडिलांचं पॅन कार्ड ब्लँक सोडायचं आहे. मदर आईचं पॅन कार्ड या ठिकाणी ब्लँक सोडायचं आहे. फादर आधार क्रमांक टाकायचं या ठिकाणी, आणि मदरचा आईचं आधार क्रमांक या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला स्पेशल बघा अपडेट डिटेल्स, आपल्याला स्पेशल डिटेल भरायचं आहे. तर या ठिकाणी बघा, अपंगत असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचं, नसेल तर ब्लँक सोडायचं आहे. द काइंड ऑफ स्पेशल ॲबिलिटी, विशेष अपंगत्व आहे का तुमचं, कोणत्या प्रकारचं आहे, तर या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. अपंगत्व टाईप, कोणत्या टाईपचं अपंगत्व आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर करंट ॲडमिशन डिटेल्स, सध्याच्या प्रवेश तपशील द्यायचं, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे ते डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता हे बघा, प्रकल्पदिका हे ऑटोमॅटिक सिलेक्ट येणारे लोकेशन तुम्ही निवडायचं या ठिकाणी. बघा तुम्हाला आता कोणत्याही या ठिकाणी लोकेशन आहे तुमचं, ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल ते जिल्हा निवडायचं तुम्ही. हे निवडल्यानंतर आपल्याला चालू वर्षातील अभ्यासक्रम कोणत्या कॉलेज, आता ज्युनियर कॉलेज सिलेक्ट केलं होतं आपण, ज्युनियर सुरुवातीमध्ये ॲप्लिकेशन आपण जेव्हा प्रोसीड केलं होतं तेव्हा ज्युनियर सिलेक्ट केलं होतं, ज्युनियर येणार आहे ऑटोमॅटिक. नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, विद्यापीठाचं नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे, निवडायचं आहे कोणते विद्यापीठ आहे. नंतर नेम ऑफ कोर्स, अभ्यासक्रमाचं नाव, कोणत्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही सायन्स आर्ट्स जे असेल तुमचं ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं. BSc असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल तर BSc, BA, BCom असं असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे तुमचा कोर्स. आता तुम्ही सध्या कोर्स करताय ते कोर्स ड्युरेशन किती वर्षाचं आहे. आता जर ग्रॅज्युएशन करत असाल तर 3 वर्षाचं असतं मित्रांनो. जर आता 2020 लागू झाले नवीन सिलेबसनुसार 4 वर्षाचं झालं आहे तर 4 वर्ष या ठिकाणी ऑटोमॅटिक 4 वर्ष सिलेक्ट करायचे तुम्हाला, 3 वर्ष सिलेक्ट करू नका. याच्यात काय होईल मित्रांनो, जे जुनं पॅटर्न होतं 3 वर्षाचं त्याच्यानुसार तुमचं 3च वर्ष गृहीत धरले जाणार, तर मग या ठिकाणी काय करायचं आहे, 4 वर्ष सिलेक्ट करायचं आहे. तर करंट कोर्स बघा, सध्या शिकत असलेल्या अभ्यासक्रमाचे वर्ष तुम्ही निवडायचं. मागील वर्षाचे जे तुम्ही 10वी पास झालं असेल, 10 क्लास पासआउट झालं असेल ते तुम्ही या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे. ॲप्लिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन आफ्टर डिप्लोमा नंतर प्रवेश घेत आहे का, असेल तर टिक करायचं, नसेल तर ब्लँक सोडायचं. नंतर ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन, SSC नंतर प्रवेश घेत आहात का, तर बघा तुम्ही 10वी पास आऊट झाला आहे नंतरच घेत आहे तुम्ही तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला सीट नंबरसुद्धा फिलअप करायला लागले आहे. ॲकॅडमिक शैक्षणिक वर्ष 25-26साठी तुम्ही अप्लाय करताय, हे ऑटोमॅटिक येणार आहे. एज्युकेशन स्ट्रीम शाखा, कोणत्या विभागामध्ये तुम्ही कोणत्या शाखामध्ये सायन्स आर्ट्स जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. शाखा, ॲडमिशन रिसिप्ट नंबर, तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घेताना पावती दिली असेल, तुमच्याकडे जे टोकन असेल किंवा बोनाफाईड असेल त्याचं नंबर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बघा फॉर्म भरताना ही मिस्टेक करू नका, तुमचं आधी ॲडमिशन करा. ॲडमिशन तुम्हाला पावती मिळाल्यानंतरच तुम्ही हॉस्टेलसाठी फॉर्म अप्लाय करायचं आणि ते पावती नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करावं लागते. नंतर प्रिव्हियस गव्हर्मेंट हॉस्टेल, बघा इथे काय म्हटलं आहे, मागील वर्षी शासकीय वसतिगृहात प्रवेश होता का असं विचारलं. बघा असेल तर येस करायचं किंवा नसेल तर नो करून द्यायचं आहे. नंतर वसतिगृहाचं डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे. हॉस्टेल डिटेल वसतिगृहाची तपशील आहे. आता हॉस्टेल या ठिकाणी निवडायचं आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि कोणत्या हॉस्टेलसाठी आपण अप्लाय करतो. सर्व आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो, ज्या जिल्ह्यामध्ये जेवढे आदिवासी हॉस्टेल असेल त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट दिसेल. तालुका लेवल असेल, डिस्ट्रिक्ट लेवल असेल, ते हॉस्टेल तुमचं निवडायचं आहे आणि त्याची कॅपॅसिटीसुद्धा चेक करायची मित्रांनो.
आपण ज्या हॉस्टेलमध्ये अप्लाय करतो त्या हॉस्टेलमध्ये कॅपॅसिटी मुलांची किती आहे ते आपण आधी बघून घ्यायचं. बघा इथे बालाजी शिरपूर 250 कॅपॅसिटी गव्हर्नमेंट एस.टी. हॉस्टेल शिरपूर असं दाखवलं आहे बघा. तर इथे 250चा कोटा आहे. आपण ज्या ठिकाणी भरतो आहे आणि जिल्हा लेवलला असेल तेही आपल्याला निवडायचं आहे. आपण हॉस्टेल सिलेक्ट केलं आहे. हॉस्टेल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लास्ट एक्झामिनेशन डिटेल फिलअप करायचं आहे. आता लास्ट एक्झामिनेशन डिटेल या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. शाळा महाविद्यालय तपशील अभ्यासक्रम कोणत्या शाळेमध्ये शाळेचं नाव टाकायचं. बघा अभ्यासक्रम कोणता होता, नंतर आपल्याला शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. अभ्यासक्रमाचं नाव कोणत्या अभ्यास होता, नंतर कोर्स ड्युरेशन किती वर्षाचं होतं. नंतर बघा 10वी पास आउट असेल तर तुम्ही फक्त 2 वर्ष करायचं मित्रांनो. मार्क ऑब्टेन शैक्षणिक वर्ष निकाल, तर इथे मार्क तुम्ही किती मार्क्स आले तुम्हाला ते मार्क्स टोटल टाकायचे. या ठिकाणी मार्क्स किती आले तुम्हाला 550 पैकी ते टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी टोटल मार्क्स 550 टाकायचे. ऑटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज येणार मित्रांनो. पर्सेंटेज काढायची गरज नाही, तुमचं मार्कशीट काढायचं आहे. नंतर एक्झामिनेशन रिझल्ट परीक्षेचा निकाल बघा, पास उत्तीर्ण फेल ATKT. आता तुम्ही 10वी पास आऊट झाले का, पास झालं असेल पास उत्तीर्ण सिलेक्ट करायचं आहे, फेल झालं असेल फेल, अनुत्तीर्ण झालं असेल तर अनुत्तीर्ण ATKTमध्ये बसत असेल ATKT सिलेक्ट करून द्यायचं आहे. नंतर SSC बोर्ड डिटेल तुम्हाला द्यायचं आहे. प्लीज व्हिडिओ जास्त लाँग होणार आहे, तुम्हाला सविस्तर डिटेल सांगतो त्याच्यामुळे हे लाँग व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. व्हिडिओला स्किप करू नका. हे बघा SSC बोर्ड डिटेल तुम्हाला द्यायचे. बोर्ड कोणत्या मंडळामधून पास आउट झाले, कोणत्या बोर्डमधून, जे आपल्याला बोर्ड आहे आपले जे मार्कशीटवरती बोर्ड दिलं असतं ते बोर्ड सिलेक्ट करायचं तुम्ही. नंतर कोणत्या डिव्हिजनमधून, नाशिक डिव्हिजन, तर मी नाशिक डिव्हिजन सिलेक्ट केलं आहे. नंतर इयर कोणत्या वर्षी पास आउट झाले ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. नंतर कोणत्या महिन्यात पास आउट झाले ते मंथसुद्धा तुमच्या रिझल्टवरती असेल तो रिझल्ट तुम्ही मंथ सिलेक्ट करायचं आहे. आणि SSC तुम्हाला जे सीट नंबर असेल तुमच्या हॉल तिकीटवर असेल किंवा मार्कशीटवर असेल तो सीट नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर प्रिव्हियस हॉस्टेल डिटेल मागील वर्षातील वस्तुकाची तपशील द्यायचं आहे. तुम्ही मागील वर्षी जर हॉस्टेलमध्ये असेल तर डिटेल द्यायचं आहे, नसेल तर ब्लँक सोडायचं आहे. बघा आता हे बघा, आता ही डिटेल इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा तुम्ही ते जेव्हा तुमचं हॉस्टेलमध्ये ॲडमिशन होते तेव्हा तुम्हाला ही डिटेल ॲक्युरेट फिलअप करायची असते. तर आत्ताच तुम्ही फॉर्म भरताना ॲक्युरेट फिलअप करून घ्यायचं, नाही तर तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला DBT येणार नाही मित्रांनो. 2 महिने, 3 महिने, 4 महिने किंवा तुम्हाला 1 वर्ष वेटिंग करावं लागेल. कारण तुमचं एकदा मिस्टेक झाल्यानंतर DBTद्वारे पैसे येत नाही मित्रांनो, आधार थ्रू पैसे येतात. त्याच्यामुळे व्यवस्थित या ठिकाणी बँक डिटेल तुम्ही फिलअप करायचं आहे. बँक अकाउंट डिटेल विद्यार्थ्याचे बँकेचे तपशील द्यायचं आहे. बँकेचे नोंदणीचे नाव, तुमचं नाव टाकायचं आहे. तर अकाउंट नंबर व्यवस्थित फिलअप करायचं आहे. बँकेचं नाव टाकायचं आहे, कोणतं SBI असेल किंवा महाराष्ट्र स्टेट बँक असेल किंवा सेंट्रल बँक असेल, जे असेल ते तुमचं बँकेचं नाव लिहायचं आहे. शाखा कुठली आहे, आता सपोज धुळे असेल, शिरपूर असेल, जे असेल तुमची शाखा ज्या ठिकाणी असेल ते शाखेचं नाव टाकायचं आहे. नंतर IFSC कोड बघा, तुमच्या पासबुकवरती IFSC कोड दिलं असेल. IFSC कोड इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. IFSC कोड ॲक्युरेट टाकायचं या ठिकाणी. नंतर MICR कोडसुद्धा टाकू शकता, ब्लँक सोडलं तरी चालेल. इज द अकाउंट नंबर सीडिंग विथ आधार नंबर. बघा इथे काय म्हटलं, बँक खात्याचं आधार लिंक आहे का असं विचारलं आहे. बँक खात्याशी तुमचा आधार लिंक असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. आधार लिंक करणे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आधार लिंक तुम्ही बँक खात्याशी करून घ्यायचं आहे. KYC करून ठेवायचं आहे. KYC केल्यानंतर या ठिकाणी सर्व डिटेल फिलअप करायचं आहे. KYC असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नंतर बाकी नोट दिले, सूचना दिले बघा खाली. ही सूचना व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. व्हिडिओ जास्त लाँग होणार आहे, मी त्याच्यामुळे तुम्हाला हे वाचून दाखवणार नाही. तर ही सूचना तुम्हाला मान्य असेल, ही नोटीस मान्य असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ॲग्री या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. बघा ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता हे बघा, जसं मी डिटेल फिलअप कसं करायचं ते तुम्हाला दाखवलं. आता हे डिटेल तुम्ही जसं आपण बोर्ड सर्टिफिकेट सीट नंबर ॲड करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी
आपलं मार्कशीटसुद्धा अपलोड करायला होते किंवा डिजिलॉकरमध्ये तुमचं अकाउंट अपार आय डी असेल तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचं मार्कशीट सर्व डिटेल तुमचे जे डॉक्युमेंट नसेल ते ऑटोमॅटिक येतात. आपण इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकल्यानंतर आपल्या इन्कम सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं असतं मित्रांनो. फायनली तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी सबमिट होणार आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस दिसणार मित्रांनो, ग्रीन. तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीन स्टेटस दिसणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची सर्व डिटेल दिसेल आणि तुमचं आता जेव्हा हॉस्टेलमध्ये तुमचं मेरिटमध्ये नाव येईल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचं लेटर अपलोड केले जाणार आहेत. या ठिकाणी हे युजर आय डी आणि पासवर्ड हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. एकदा हरवल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट धुळे किंवा नाशिकला जाऊन तुम्हाला कवर करावं लागेल युजर आय डी पासवर्ड. तर लक्षात ठेवायचं आहे. हे आयुष्यभर आपण जोपर्यंत शिकत असाल आणि आपल्याला हॉस्टेलची गरज असेल तर आपण युजर आय डी आणि पासवर्ड व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचं आहे. एका कागदावरती लिहून घ्यायचं किंवा आपल्या जीमेलवरती सेंड करून ठेवायचं आहे. ते आपल्याला आयुष्यभर चालणार आहेत. नंतर आपल्याला कसं बघायचं आपलं स्टेटस, आपल्या हॉस्टेलचं नंबर कसं लागलं किंवा नाही. तर बघा, हा ॲप्लिकेशन तुम्ही शेवटी प्रिंट करून ठेवायचं आहे. ॲप्लिकेशन प्रिंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्ही एखाद्या हॉस्टेलचं नाव सिलेक्ट केलं असेल त्या हॉस्टेलमध्ये जाऊन देऊ शकतात किंवा जेव्हा तुमचं ऑनलाईन मेरिटमध्ये नाव आलं आणि त्या ठिकाणी लेटर अपलोड केलं असेल, इतक्या दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे हॉस्टेलचं असं म्हटलं असेल, तेव्हाच तुम्ही ते ॲप्लिकेशन आणि कोणकोणते डॉक्युमेंट आहेत तुमचं शैक्षणिक कागदपत्रे ते सर्व घेऊन तुम्ही त्या ठिकाणी हॉस्टेलला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते फॉर्म सबमिट करावं लागेल. सबमिट केल्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं हॉस्टेलमध्ये ॲडमिशन होऊन जाणार आहे. या पद्धतीने आपल्याला हॉस्टेलचं फॉर्म भरायचं मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.